Subscribe now. Press the bell icon. Never miss an update. If you like videos, please like and share your friends and family. Good morning all. I am Mrunmayee Joshi and I welcome you all to English grammar session. Last time we have seen present participle and past participle. So today let us learn about what is perfect participle or what is a perfect tense and gerunds. तर नमस्कार, मी मृण्मयी जोशी तुम्हा सर्वांचं इंग्लिश ग्रामर सेशनमध्ये स्वागत करते. मागच्या वेळेस आपण कृदंत पार्टिसिपल्स म्हणजे कृदंत तर प्रेझेंट पार्टिसिपल्स आणि पास्ट पार्टिसिपल्स पाहिली होती. त्यांची काही उदाहरणंही आपण पाहिली होती. मी थोडंसं रिवाईज करते. प्रेझेंट पार्टिसिपल आपण कसं तयार करतो? वर्ब प्लस आय एन जी. एक्झाम्पल स्टँड, स्टँडिंग, लाफ, लाफिंग. आणि पास्ट पार्टिसिपल आपण कसं तयार करतो? तर वर्ब प्लस वर्ब प्लस डी किंवा ई एन किंवा टी हे वर्बमध्ये ॲड करून आपण पास्ट पार्टिसिपल तयार करतो. एक्झाम्पल डान्स, डान्स्ड, ब्रेक, ब्रोकन. तर थोडक्यात आपण पास्ट आणि प्रेझेंट पार्टिसिपल्स मागच्या वेळेस पाहिलेली आहेत. आज आपण पाहणार आहोत परफेक्ट टेन्स किंवा परफेक्ट पार्टिसिपल म्हणजे काय आणि जेरंड्स म्हणजे काय. सो लेट अस सी द परफेक्ट आस्पेक्ट ऑफ एनी टेन्स. सो perfect aspect emphasizes that a previous action or state is completed before the next action starts. म्हणजे थोडक्यात ज्याला पूर्ण काळ असं मराठीत म्हणता येईल. परफेक्ट आस्पेक्ट ऑफ टेन्स म्हणजे पूर्ण काळ, म्हणजे एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे हे दर्शवण्याकरता पूर्ण काळाचा वापर केला जातो. आता हा पूर्ण काळ कुठल्या टेन्ससोबत जातो? तर पूर्ण वर्तमान काळ किंवा पूर्ण वर्तमान काळ म्हणजे प्रेझेंट परफेक्ट, पूर्ण भूतकाळ म्हणजे पास्ट परफेक्ट. तर प्रेझेंट परफेक्टचं एखादं उदाहरण म्हणजे वी हॅव फॉरगॉटन होमवर्क टुडे. तर हॅव फॉरगॉटन म्हणजे ती विसरण्याची क्रिया पूर्ण झाली. वी हॅव फॉरगॉटन. पूर्ण भूतकाळ त्याचं कुठलं उदाहरण सांगता येईल? आय हॅड ब्रोकन अ फ्लॉवर पॉट 2 days अगो. म्हणजे 2 दिवसापूर्वी मी एक फुलदाणी तोडली होती किंवा माझ्या हातनं तुटली होती. तर हॅड ब्रोकन हे पास्ट परफेक्ट झालं. तर हे जे आहे पार्टिसिपल परफेक्ट सोबत जे येतं ते आपण जेव्हा आपण टेन्सेस खोलात जाऊन बघू तेव्हा आपण ते परत बघणार आहोत. फक्त परफेक्ट टेन्स म्हणजे काय हे मी आत्ता फक्त तुम्हाला इंट्रोड्यूस करून दिलं. तुम्हाला सांगितलं की परफेक्ट टेन्स म्हणजे पूर्ण, एखादी क्रिया नुकतीच पूर्ण झाली आहे ते दर्शवण्याकरता पूर्ण काळ वापरला जातो. तर हे झालं परफेक्ट टेन्स किंवा परफेक्ट पार्टिसिपलबद्दल. आता अजून एक प्रकार असतो जेरंड्स म्हणून. GERUND. जरी त्याचं सुरुवात जीनी असेल ह्या स्पेलिंगची जेरंडची तरी त्याचा उच्चार जेपासनं म्हणजे जेरंड्स असाच करतात. जेरंड्स. जेरंड्स म्हणजे धातू साधित नाम. सो जेरंड्स. सो अ जेरंड इज अ वर्ब दॅट ॲक्ट्स लाईक अ नाउन इन अ सेंटेन्स. So how is gerund obtained? It is obtained by adding ing tag to a verb root. धातू साधित नाम म्हणजे जेरंड. आता त्याचं एक उदाहरण सांगते म्हणजे हा कॉन्सेप्ट क्लिअर होईल. स्विमिंग इज माय फेवरेट स्पोर्ट. म्हणजे पोहणे हा माझा आवडीचा क्रीडा प्रकार आहे. तर इथं स्विमिंग हे जे आहे, आता पहिल्यांदा वाटेल स्विमिंग म्हणजे पोहणे आहे ना, तर स्विमिंग हे क्रियापदासारखं वापरलं नसून नामासारखं वापरलं गेलेलं आहे. स्विमिंग इज माय फेवरेट स्पोर्ट या वाक्यात इज
म्हणजे टू बीचं जे रूप आहे इज हे खरं वर्ब आहे आणि स्विमिंग जे आहे आय एन जी प्रत्यय स्विम या वर्बला जोडून केलेलं हे आहे धातू साधित नाम किंवा जेरंड. तर जेरंड कसं फॉर्म केलं जातं तर वर्ब प्लस आय एन जी. तर अजून एखादं आपण उदाहरण बघूया जेरंडचं धातू साधित नामाचं. वॉचिंग टी व्ही इज माय फेवरेट पास टाईम. म्हणजे टी व्ही पाहणे हा माझा वेळ घालवण्याचा आवडीचं साधन आहे. वॉचिंग टी व्ही इज माय फेवरेट पास टाईम. इथं ही इज म्हणजे टू बीचं फॉर्म हे क्रियापद आहे आणि वॉचिंग हे जे मी वॉचिंग म्हणजे पाहणे टी व्ही पाहणे जे आहे ते जेरंड आहे. कारण हे वॉचिंग हे म्हणजे पाहणे हे क्रियापदासारखं वापरलं नसून नामासारखं वापरलं गेलेलं आहे या वाक्यात. अजून एक उदाहरण सांगता येईल. माय कॅट्स फेवरेट ॲक्टिव्हिटी इज स्लीपिंग. SLEEPING. माझ्या मांजरीची आवडीचा उद्योग का आहे तर झोपणं. माझ्या मांजरीचा आवडीचा उद्योग आहे झोपणे. तर हे झोपणे ही जी क्रिया आहे ती नामासारखी वापरली गेलेली आहे. त्यामुळे स्लीपिंग हे जे आहे हे धातू साधित नाम आहे म्हणजेच जेरंड आहे. अजून एक उदाहरण देते. प्लांटिंग ट्रीज इज माय हॉबी. प्लांटिंग ट्रीज म्हणजे झाडे लावणे हा माझा छंद आहे. इथंही परत इज म्हणजे टू बीचं जे फॉर्म आहे ते वर्ब आहे या वाक्यात क्रियापद आहे आणि प्लांटिंग ट्रीज प्लांटिंग म्हणजे लावणे हे जेरंड आहे. तर थोडक्यात तुम्हाला आता जेरंड म्हणजे काय धातू साधित नाम म्हणजे काय ते कळलं. आता सगळ्यात गडबड कुठे होते. सो व्हॉट इज द ट्रिकी पार्ट इन होल ऑफ दिस gerunds and participles thing की we also have formed present participle by adding ing to the verb. आपण जे कृदंत वापरलं गेलेलं आहे वर्तमान काळाकरता ते सुद्धा ING हा प्रत्यय लावूनच करतात आणि जेरंड जे आहे धातू साधित नाम ते सुद्धा ING हा प्रत्यय लावूनच करतात. तर मग या दोन्हीत फरक काय म्हणजे कृदंत जे आहे पार्टिसिपल जे आहे प्रेझेंट पार्टिसिपल आणि जेरंड म्हणजे धातू साधित नाम ह्यात फरक कसा करायचा किंवा हे ओळखायचं कसं. तर पार्टिसिपल आर वर्ड्स क्रिएटेड फ्रॉम व्हर्ब्स बट आर यूज्ड ॲज ॲडजेक्टिव्ज अँड दे आर फॉर्म्ड बाय ॲडिंग ING टू द वर्ब. म्हणजे कृदंत जे आहे ते विशेषणासारखे वापरले जातात. अँड व्हॉट आर जेरंड. जेरंड इज क्रिएटेड फ्रॉम वर्ब बट फंक्शन्स ॲज अ नाऊन म्हणजे नामासारखे वापरले जातात. दे आर ऑल्सो एंडिंग विथ ING. आता एक उदाहरण घेऊया म्हणजे आपल्याला क्लिअर होईल. जेव्हा मी म्हणते जेव्हा मी पार्टिसिपल म्हणून मी एखादं वापरते तेव्हा होतं आय नीड हेल्पिंग हँड्स इन माय वर्क. हे मी जेव्हा वाक्य घेते तेव्हा आय नीड म्हणजे मला गरज आहे. हेल्पिंग हँड्स म्हणजे मदत करणारे हात इन माय वर्क. तर इथे वर्ब आहे नीड आणि हेल्पिंग हँड्स जे आहे ते आहे प्रेझेंट पार्टिसिपल. ठीक आहे. आता जेरंडचं आपण एक उदाहरण काय पाहिलं. तर आता मी जेव्हा म्हणते उदाहरणात हॅव यू सीन अ स्विमिंग डॉग म्हणजे तुम्ही पोहणारा कुत्रा पाहिला आहे काय. तर हॅव यू सीन अ स्विमिंग डॉग यातलं स्विमिंग जे आहे ते आहे पार्टिसिपल आणि स्विमिंग इज माय हॉबी असं जेव्हा म्हणते तेव्हाचं जे स्विमिंग आहे ते आहे जेरंड. मला वाटतं आता हा फरक तुम्हाला कळला असावा. अजून एखाद दोन उदाहरणं मी घेते पार्टिसिपलची. ड्रंकन मॅन DRUNKEN मॅन.
ड्रंकन मॅन किंवा रुइंड सिटी, RUINED, रुइंड सिटी, किंवा मिस स्पेल्ट वर्ड, MISSPELT मिस स्पेल्ट वर्ड. तर ही उदाहरणं आहेत, ती आहेत पार्टिसिपल्सची. आणि आय एन्जॉय रीडिंग किंवा चिल्ड्रन लव स्केटिंग, यातलं रीडिंग, स्केटिंग ही उदाहरणं आहेत जेरंड्सची. तर मला वाटतं अवघड आहे हे, मला मान्य आहे की पार्टिसिपल आणि जेरंडमध्ये फरक समजणं, पण बऱ्यापैकी उदाहरणं मी घेतलेली आहेत. तरीसुद्धा तुम्हाला काही अडचण असेल, शंका असेल तर तुम्ही मला नक्की विचाराल. सो टुडे वी हॅव सीन अ व्हेरी इम्पॉर्टंट आस्पेक्ट ऑफ टेन्सेस अँड दॅट वॉज द परफेक्ट टेन्स, म्हणजे पूर्ण काळ ज्याला म्हणतात. अँड वी हॅव सीन जेरंड्स म्हणजे धातू साधित नाम. अँड वी हॅव सीन how to distinguish or differentiate between a gerund and a participle. So I guess that is all which we have done for forming a platform to learn tenses. म्हणजे आता आपण सगळ्या टाईपचे, सगळ्या प्रकारातले टेन्सेस शिकण्यासाठी सज्ज झालेलो आहोत. तर आतापर्यंत हे जे मी शिकवलं आहे सगळं, पार्टिसिपल्स म्हणजे काय, प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल, त्याच्यानंतर आज घेतलेलं परफेक्ट टेन्स म्हणजे काय, पूर्णकाळ, आणि जेरंड्स, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढं टेन्सेसचे म्हणजे काळांचे प्रकार शिकण्याकरता लागणार आहे. तर त्याची सर्वांनी नक्की उजळणी करायची आहे, म्हणजे आपल्याला टेन्सेस चांगल्या प्रकारे समजतील. सो दॅट इज ऑल देअर फॉर टुडे. So thank you, and next time we will directly go to the types of tenses. Thank you.